नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. आज आपण रेशनच्या तांदळांपासून किंवा घरातल्या कुठल्याही जुन्या जाड तांदळांपासून पांढरी शुभ्र, हलकी, जाळीदार अशी इडली बनवणार आहोत. त्यासाठीचे इडलीचे पीठ पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात लवकरात लवकर आणि अगदी परफेक्ट आंबण्यासाठीच्या 6 टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. शिवाय या पद्धतीने केलेल्या इडल्या दिवसभर मौसूत राहतात, अजिबात कडक किंवा चिवट होत नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग सुरुवात करूया सगळ्यांच्याच आवडीच्या इडलीच्या रेसिपी. मौसूत इडली करण्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा आहे, ज्याचा भात असा अगदी सडसडीत असा होतो. इंद्रायणी तांदूळ याला अजिबात चालत नाही. त्यामुळे आपण इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाहीये. जुना कुठलाही तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ जर आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल तर अतिउत्तम, तो तांदूळ घ्या. नाहीतर मग जुना ज्याचा भात अगदी सडसडीत असा होतो, तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. साऊथ इंडियन स्टाईल इडली करताना नेहमी इडली राईसचा वापर केला जातो, परंतु तो तांदूळ घरामध्ये उपलब्ध असतोच असे नाही. म्हणून आज आपण जो तांदूळ घरात आहे त्यापासूनच अगदी छान अशी इडली तयार करणार आहोत. तर इडली तयार करण्यासाठीचे प्रमाण जे घेतोय आपण, त्यासाठी 1 वाटीचं प्रमाण आपल्याला घेणार आहोत. तर एखादी मध्यम आकाराची वाटी घरातलीच आपल्याला त्याचे प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे. इडलीसाठीचा तांदूळ आणि डाळ आता आपण भिजत घालू. तर सर्वप्रथम बघा, आपण इथे 3 वाट्या, मध्यम आकाराच्या 3 वाट्या हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. 3 वाट्या हे प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला डाळ, तांदूळ आणि पोहे हे तिघही पदार्थ वेगवेगळे सेपरेट असे आपल्याला भिजत घालायचे आहेत. तर तांदूळ आपले घेतलेले आहेत आपण. तांदूळ आता एका बाजूला आपण सेपरेट काढले. त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ भिजत घालायची आहे. तर 3 वाट्या तांदळांसाठी 1 वाटी उडदाची डाळ हे प्रमाण आपण घेतलेलं आहे. तर इथे आपण आपली रोजची वापरायचीच उडदाची डाळ ही आपण घेतलेली आहे. ती सुद्धा आपण एका सेपरेट बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये इडली अधिक छान अशी मस्त जाळीदार अशी होण्यासाठी पाव चमचा म्हणजेच अर्धा टीस्पून आपण यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत. मेथीदाणे टाकल्यामुळे पौष्टिक देखील इडली तयार होते, शिवाय अगदी जाळीदार देखील तयार होते. इडलीचे पीठ बनवण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी टीप म्हणजे मेथीदाणे आणि पोह्यांचा वापर. पोह्यांचा वापर केल्यामुळे काय होतं, इडली नक्की अगदी 100% फ्लफी अशी तयार होते. तर 1 वाटी हे प्रमाण आपण आज पोह्यांचं घेतलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे प्रमाण अर्धी वाटी घ्यायचं आहे. पावसाळा आहे म्हणून आपण हे प्रमाण 1 वाटी पोहे हे घेतलेलं आहे. तिघही धान्य आता वेगवेगळ्या बाउल्समध्ये आपण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 वेळा आपल्याला हे तांदूळ अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. त्यावर येणारं सगळं जे धूसर पाणी आहे ते काढत जायचं आहे. आपण तांदूळ जास्तीत जास्त धुतले, 3 ते 4 वेळा धुतले, की अगदी पांढरी शुभ्र अशी इडली तयार होण्यास मदत होते. त्यामुळे हे धान्य व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. धान्य धुवून झालेलं आहे, त्यावर भरपूर असं पाणी आपण घालून घेतलेलं आहे. कारण असं की जेव्हा तांदूळ फुलतो तेव्हा त्याला भरपूर पाणी लागतं. डाळीला देखील पाणी लागतं. त्यामुळे आपल्याला यावर भरपूर असं पाणी घालायचं आहे, झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला 6 तास तरी हे भिजत घालायचं आहे. तिसरी आणि महत्त्वाची टीप आहे, की आपल्याला जे हे इडली डोश्याचे तांदूळ आणि डाळ आणि पोहे आहेत, हे कमीत कमी 6 ते 8 तास भिजत घालायचे आहेत. जास्तीत जास्त भिजत घातल्यामुळे 6 ते 7 तास भिजत घातल्यामुळे काय होते, की ते अगदी मऊसूत अशी भिजली जातात आणि छान अशा भिजलेल्या डाळ आणि तांदूळांची इडली अगदी मऊसूत होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला 6 तास हे भिजत घालायचं आहे. 6 ते 7 तास झालेले आहेत. अगदी व्यवस्थित असं आपलं तांदूळ, डाळ आणि पोहे तिघही गोष्टी आपल्या भिजलेल्या आहेत. बघा, तांदूळ देखील फुलून आलेले आहे. व्यवस्थित असे डाळ देखील छान अशी फुलून आलेली आहे. मस्त अशी तुटत आहे, म्हणजे आपल्याला सगळं हे धान्य वाटण्यासाठी आता रेडी झालेलं आहे. तर यामधली एक महत्त्वाची अजून एक टिप सांगते तुम्हाला मी. ह्या डाळीवरचं आणि मेथी दाण्याचं जे पाणी आहे, याच्या सहाय्याने आपण हे थोडं-थोडं हेच पाणी वापरून आपण आज हे वाटण करून घेणार आहोत इडलीचं. दुसरं आपल्याला नॉर्मल पाणी यामध्ये वापरायचं नाही. तांदूळाचं पाणी फेकून द्यायचं आहे आणि या डाळीवरचं आणि मेथी दाण्याचं जे पाणी आहे, ते आपण वापरणार आहोत इडलीचं रवण वाटण्यासाठी. त्यातही आपण सर्वप्रथम डाळ वाटून घेणार आहोत बघा. तर थोडी-थोडी डाळ डाळ करायची. अगदी 2-2 पळ्या डाळ घ्यायची आणि छोटं मिक्सरचं जे भांडं असतं, त्यामध्ये बघा आपण हे वाटून घेणार आहोत. डाळीवरचं पाणी आपण यामध्ये थोडंसं घालायचं आणि अगदी गुळगुळीत, अगदी बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करायचं. डाळीची पहिली बॅच जी आहे ती आपली वाटून झाली आहे. बघा, अगदी गुळगुळीत, अगदी बारीक असं आपण हे वाटून घेतलं आहे. याच पद्धतीने आता उरलेली डाळ सुद्धा आपण वाटून घेऊ. आजची चौथी आणि महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपण आज इडलीचं पीठ कुकरमध्ये आंबवणार आहोत. कुकरमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगलं असं पीठ आंबलं जातं. त्यामुळे ही ट्रिक फार महत्त्वाची आहे. कुकरमध्ये पीठ आंबवताना एक गोष्ट खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे गॅसकीट आणि शिटी.
झाकणाची नेहमी काढून घ्यायची आहे. यामुळे जास्त आणि अति जास्त प्रेशर त्याच्यामध्ये तयार होत नाही आणि पीठ सुद्धा व्यवस्थित असं आंबलं जातं. ज्या पद्धतीने आपलं पीठ असेल, जास्त असेल तर थोडा मोठा कुकर घ्या, कमी असेल तर थोडा छोटा कुकर घ्या. तर आता कुकरमध्ये आपण उडदाचं जे हे सर्वप्रथम आपण डाळ वाटून घेतलेली आहे, ती आपण काढून घेऊ. डाळ वाटून झाल्यानंतर आता आपण तांदूळ वाटून घेणार आहोत. तर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पुन्हा मेथीदाणे आणि थोडे-थोडे पोहे सुद्धा घालत जायचे आहे, एक-एक पळी. म्हणजे काय होतं, अगदी छान, अगदी प्लेन असं वाटलं जातं. त्यामध्ये पुन्हा मेथीदाणे आणि उडीद डाळीचं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि पुन्हा छान असं वाटून तांदूळ आणि पोहे देखील छान असे बारीक वाटले गेलेले आहेत बघा. तर यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. डाळ आणि मेथीचं जे आपण पाणी वापरत आहोत तांदूळ वाटण्यासाठी, तर ते जे पाणी आहे ते तुमच्याकडे जर अतिशय कडक हिवाळा असेल, खूप थंडी पडली असेल, समजा थंड प्रदेशात आपण राहत असाल, तर त्यावेळेला ते पाणी देखील आपण थोडं कोमट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की अगदी छान असं पीठ पुन्हा फर्मंट व्हायला त्यामुळे मदत होते. सगळं तांदूळ जे आपले आहे ते वाटून झालेले आहेत. तांदूळ, पोहे, डाळ सगळं. आता आपण काय करायचं आहे, हात घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने आपल्याला एकाच दिशेने फेटत जायचं आहे आणि फेटत-फेटत आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे जे रवण आहे, हे छान असं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, की त्याच्यामध्ये एरिएशन होते ह्या रवणामध्ये. थोडी एअर त्यामध्ये मस्त बसली जाते आणि हे रवण थोडंसं हलकं असं व्हायला मदत होतं. इडली आपल्याला जर अगदी मऊसूत आणि छान अशी फ्लफी हवी असेल, तर त्या स्टेपसाठी ही एक महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे ही स्टेप तुम्ही करायची अजिबात विसरायची नाही आहे. तुम्ही विस्करणे देखील या पद्धतीने ही रवण फेटून घेऊ शकता. तर मी आज हातानेच फेटत आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटं हे रवण आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. 5वी आणि फार महत्त्वाची अशी टीप आहे. कुकर लहान पडत होता म्हणून या ठिकाणी मी मोठा कुकर घेतलेला आहे बघा. तर बऱ्यापैकी वरती याला लेव्हल आहे. रवण छान फुलून येतं. त्यामुळे वरती त्याला भरपूर अशी लेव्हल ठेवा तुम्ही. आणि आपल्याकडे जर मोठा कुकर नसेल, खूप प्रमाणात आपल्याला जर करायचं असेल, तर काय करायचं आहे, आपण एखादे छान घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे कुकरच्या ऐवजी आणि मग त्यामध्ये पीठ तुम्ही आंबवायसाठी ठेवू शकता. तर हा कुकर आपल्याला कुठे ठेवायचा आहे? कुकर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे, जिथे त्याला उबदारपणा मिळेल. म्हणून मी एका ट्रॉलीमध्ये कुकरला ठेवत आहे. अतिशय तुमच्याकडे जर जास्तच थंडी असेल, तर तुम्ही याच्यावर ब्लँकेट देखील घालू शकता. परंतु तशी काही आवश्यकता भासत नाही, जेव्हा आपण कुकरमध्ये हे रवण फर्मंट करतो किंवा आंबवतो. आता 12 तास झालेले आहेत. पीठ आंबलंय का आपण बघून घेऊ. बघा अगदी दुप्पट, तिप्पटपेक्षा वर हे पीठ जे आहे ते फुलून आलेलं आहे. आपलं दुपटीने फुलून आलेलं आहे. अगदी हलकं आणि फुलकं झालेलं आहे. तर 5वी महत्त्वाची टीप आहे, कमीत कमी आपल्याला 12 तास हे पीठ छान असं आंबवून घ्यायचं आहे. शक्यतो डाळ-तांदूळ सकाळी भिजत घालावे आणि संध्याकाळच्या वेळेला याला वाटावे. म्हणजे काय होतं, की संध्याकाळ आणि रात्र असं मिळून आपला वेळही जातो आणि 12 तास असेच निघून जातात आणि सकाळी आपलं जे पीठ असतं, ते मुलांना घाईच्या डब्याच्या वेळेला रेडी असतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या टिप्स फॉलो करा. हे बघा रवण अगदी कापसासारखं मऊसूत असं झालेलं आहे. पांढरे शुभ्र असं दिसत आहे. त्यामध्ये भरपूर अशी हवा आपली भरली गेलेली आहे. अगदी हलकं आहे बघा रवण. याच पद्धतीने इडलीचं रवण नेहमी असावं. याचा स्पंज डोसा म्हणा, याचा साधा डोसा सुद्धा तुम्ही करू शकता. अप्पे देखील या रवणाचे खूप छान असे तयार होतात. उत्तप्पे देखील अगदी उत्तम असे तयार होतात. पुढे आता आपण रवणाच्या इडल्या करायला घेऊ. तर हवं तेवढं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊ. उरलेलं जे पीठ आहे ते मीठ न घालता आपण 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये छान असं ठेवू शकता. तर बघा यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अगदी हलक्या पळीने आपण खालून वरपर्यंत या रवणाला एकजीव करून घेऊ. बघा आपण जर पळीवरून रवण खाली ओतलं तर ते अशा पोरिंग अशा कन्सिस्टन्सीमध्ये आहे. म्हणजे अगदी घट्टसरही नाही आणि अगदी पातळही नाही. असंच हे रवण इडलीसाठी आपल्याला अपेक्षित आहे. अगदी घट्ट असेल तर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आणि थोडंसं पातळसर याला करायचं. म्हणजे इडल्या अगदी मऊसूत अशा तयार होतात. तर आता आपलं हे जे पीठ आहे, हे इडली करण्यासाठी अगदी परफेक्टली तयार झालेलं आहे. इडली लावायला घेऊयात. तर बघा, यामध्ये एक महत्त्वाचं पुन्हा एक गोष्ट सांगते तुम्हाला, की इडली पात्र घेताना नेहमी इडली पात्रांच्या प्लेट्सला थोडे-थोडे बारीक-बारीक असे छिद्रे असणे आवश्यक आहे. असे असल्यामुळे काय होतं ढोकळा किंवा कुठलेही आपण पदार्थ यामध्ये करा, खूप छान असा तयार होतो. त्याला जाळी छान पडते, हलका असा तयार होतो. तर ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपण तेलाने किंवा तुपाने खाली ग्रीस करून घ्यायच्या आहे. भरपूर असं छान पहिला पहिला जो आपण खेप करतो त्यावेळेला व्यवस्थित तेल किंवा तूप लावून घ्यायचं. यानंतर आपण यामध्ये हे इडलीचं जे आपलं रवण तयार केलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला बघा आपण इडली पात्र
ठेवलेला आहे. त्यामध्ये खाली बरंच असं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवत आहोत. तर कशा पद्धतीने ठेवतोय? पहिली प्लेट्स ठेवली, त्याच्या छिद्रांच्या अपोझिट म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण दुसरे छिद्रे लावायचे. छिद्रांवर छिद्रे कधीही ठेवू नका, नाहीतर इडल्या पूर्णपणे वाफेने खराब होतात. तर अपोझिट डायरेक्शनला म्हणजे छिद्रांच्या दुसऱ्या साइडला दुसरे छिद्रे आले पाहिजे या पद्धतीने क्रिस क्रॉस अल्टरनेट असं आपल्याला ह्या प्लेट्स रचून घ्यायच्या आहेत. एकावर एक रचल्यानंतर 6वी महत्त्वाची टिप म्हणजे इडल्या आपल्याला 10 मिनिटं मध्यम ते हाय फ्लेमवर छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटं हाय फ्लेमवर इडल्या वाफवून घेतल्यानंतर आता आपण इडल्या चेक करून बघू. त्यामध्ये सुरी आपण घालून बघू बघा. सुरीला कुठेही पीठ चिकटलेलं नाही. याचा अर्थ की इडल्या अगदी छान अशा झाल्या आहेत. बघा किती स्पंजी अशा झालेल्या आहेत. अगदी छान अशा दिसत आहेत. तर गॅस आता आपण बंद करून घेऊ आणि ह्या सगळ्या प्लेट्स आपण ओट्यावर खाली उतरवून घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या टेबलवर उतरवून घ्यायच्या आहेत. ह्या अजिबात कुकरमध्ये थंड करायच्या नाहीत, नाहीतर इडल्या कडक होऊ शकतात. त्यामुळे या कुकरमधून आपण बाहेर काढून घेतल्या. तर अगदी जवळून तुम्हाला दाखवते बघा. किती छान असे हवेचे जे बबल्स असतात, बुडबुडे असतात, त्या इडलीला दिसत आहेत. म्हणजेच आपलं पीठ जे आहे, ते अगदी परफेक्टली असं हलकं-फुलकं या ठिकाणी आंबवलं गेलेलं होतं. इडल्या देखील मस्त अशा फुललेल्या आहेत, छानपैकी फुलून आलेल्या आहेत. तर आता आपण या इडल्या काढून घेऊ. चमच्याच्या मागच्या बाजूला किंवा सुरीच्या टोकाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग त्या हळू या इडल्या सोडवून घ्यायच्या. साधारणतः 5 मिनिटं तरी या इडलीच्या प्लेटला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच इडल्या सोडवायला घालतात. नाहीतर मग इडलीचं जे पीठ असतं ते थोडंसं चिटकतं, इडली चिटकते आपल्या इडली पात्राला. बघू शकता किती छान अशी इडली झालेली, अगदी नरम आणि आतून जर आपण तिला तोडून बघितली तर अगदी जाळीदार अशी आपली ही इडली दिसत आहे. तर आता पुन्हा एक दुसरी इडली देखील आपण आता काढून घेऊ. सगळ्या इडल्या आपण आता सोडून घेतलेल्या आहेत आणि ताटात रचून घेतल्या आहेत. मस्त चटणीसोबत खमंग अशा दाण्याची चटणी केलेली आहे मी. अगदी फुललेल्या इडल्या छान पांढऱ्या शुभ्र अशा दिसत आहेत. आपण बघा. आता गरमागरम असा उडपी स्टाईल सांबार देखील मी घरीच मसाला तयार करून केलेला आहे. घरी सांबार मसाला तयार करून. तो सुद्धा आपण आता सर्व्ह करून घेऊया. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी लगेचच त्याचा नवीन एक व्हिडिओ बनवेल. इडल्या दिवसभर मऊसूत अशा राहण्यासाठी इडल्या थंड झाल्यानंतर म्हणजे अगदीच गार नाही, पण तो थोड्याशा कोमटसर अशा झाल्यानंतर आपण डब्यामध्ये त्यांना एकावर एक अशा व्यवस्थित अशा रचवून ठेवायच्या. इडल्या गरम असताना अजिबात रचायच्या नाहीत. इडल्या थोड्या गार झाल्यानंतर कॅसरॉलमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये त्यांना भरून ठेवायच्या आणि वरतून झाकण लावून घ्यायची. म्हणजे दिवसभर या इडल्या छान अशा मऊसूत अशा राहतात. तर तुम्हाला आजच्या माझ्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या 6 टिप्स कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. तसेच घरच्या उपलब्ध साहित्यातून तुम्ही सुद्धा या पद्धतीने या ट्रिक्स वापरून ह्या इडल्या करून बघा. कशा वाटल्या, कशा झाल्या हे देखील मला कळवायला नक्की विसरू नका. तसं माझ्या खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी सोबत पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त नवनवीन अशा रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया. खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.